बातमी मुंबईतून आहे। चेंबूर इथं स्कूल बसवर झाड पडण्याची दुर्घटना ताजी असताना चेंबूर इथल्या शाळा परिसरांमध्ये धोकादायक झाडं असल्याचं एनडीटीव्हीच्या रियालिटी चेकमध्ये दिसून आलं। चेंबूर परिसरातील शाळेजवळ चक्क भिंतीवर बाहेर आलेली झाडं आढळून आली आहेत। खरं तर ही झाडं कधीही पडतील अशी परिस्थिती आहे, मात्र महापालिकेने ही झाडं काढून टाकण्याऐवजी त्याची फक्त वरवरच्या फांद्यांची छाटणी केली आहे। वेळीच झाडांकडे लक्ष दिलं नाही तर या परिसरात मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती व्यक्त केली जाते आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। मुंबईच्या चेंबूर दुर्घटनेनंतरही चेंबूर परिसरातील धोकादायक झाडांची योग्य प्रकारे पाहणी करण्यात आलेली नाही आणि ती झाडे देखील हटवण्यात आली नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। सध्या मी ग्रीन एकर्स स्कूल परिसरामध्ये आहे, ते चेंबूरच्या, आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर ऐन रस्त्यात हे झाड आपण बघतोय, एका भिंतीतनं हे झाड उगवलेलं आहे, त्याची मुळं देखील बाहेर आलेली आहे आणि हे सगळं जर आपण बघितलं तर पावसात हे झाड कुठल्याही क्षणी कोसळून पडेल आणि ज्यामुळे दुर्घटना होईल ही याची शक्यता नाकारता येत नाही। या सगळ्या ठिकाणी आपण जर बघितलं तर चेंबूर परिसरात मोठ्या संख्येनं धोकादायक झाडं आहेत आणि त्याचा सर्वे होणं, त्याची नीट तपासणी होणं गरजेचं आहे आणि सातत्यानं या ठिकाणचे स्थानिकांनी वेळोवेळी या सगळ्या परिसरात लक्ष देण्यासंदर्भातल्या महापालिकेला सूचना केलेल्या, निवेदन दिलंय। दुसरीकडे आपण बघतोय, दुसरीकडे देखील अशाच पद्धतीचे थेट भिंतीतनं झाडं बाहेर निघालं असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। या ठिकाणी देखील आपण बघतोय गेल्या पावसात या ठिकाणी पडझड देखील झालेली आहे। हे झाड या ठिकाणी उन्मळून पडलेलं आहे आणि हे अत्यंत धोकादायक परिस्थितीत झाड आहे। या झाडाच्याच वजनाने जी पुढची भिंत आहे, ती पुढची भिंत पडली होती। त्या ठिकाणचा देखील महापालिकेकडून अजून देखील हा कचरा साफ करण्यात आलेला नाही, कुठल्याही प्रकारची साफसफाई झालेली नाही आणि हे देखील झाड आपण बघतोय की अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये आहेत आणि हा रहदारीचा एक प्रमुख रस्ता चेंबूर मधला आहे। चेंबूरवाल्या मध्ये राहणाऱ्या नागरिकांकडून सातत्यानं याबाबत जी आहे तक्रार केली जाते आहे महापालिकेकडे, कारण हा बघतोय ग्रीन एकर्स फाउंडेशन जी शाळा आहे, या शाळेकडनंच हा रस्ता ये जा करतो आणि सगळ्यात महत्वाचं, रस्त्याच्या मधोमध ही भिंत आणि झाड आहे जी काढून या ठिकाणी हा रस्ता मोकळा करणं हे पालिकेचं काम आहे, मात्र पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। स्थानिक रहिवासी आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। जी घटना चेंबूर येथे घडली, एका मुलाचा जीव गेला होता, यानंतर पालिकेला जाग आली असं वाटतंय का? बीएमसी को और काम करना चाहिए, उनको टीम बढ़ाना चाहिए। वो घटना जो हुई वो बहुत ही दुखद हुई है, एक बच्चे की मृत्यु हो गई है। टीम बढ़ा के फटाफट जो उनको छटनी करना चाहिए, साइंटिफिक तरीके से करके जिधर जिधर झाड़ निकाल देनी चाहिए उनको निकाल देनी चाहिए। शाळेतले विद्यार्थी दुपारच्या वेळी ज्यावेळी शाळा सुटते, शाळा भरते, त्यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांची ये जा, स्कूल बसची ये जा याच परिसरात असते। पुढचे देखील काही दिवस 18 तारखेपासून जर आपण बघितलं तर पुढे देखील पुन्हा एकदा जो आहे पावसाच्या सरींना सुरुवात होणार आहे। अतिवृष्टीचा इशारा मुंबईमध्ये देण्यात आलेला आहे, त्यामुळे त्यापूर्वी या गोष्टी होणं गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन प्रणित हाटेसह अक्षय कुडकेलवार, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।